नेक्स्ट रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन. यानंतर श्वसन संस्था, त्याची रचना आणि त्याचं कार्य. इथं तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्रॅम समोर आहे. रेस्पिरेटरी सिस्टीमचे कोणकोणते पार्ट्स आहेत, कोणकोणते भाग आहेत इथं दाखवलेलं आहे. याच्यामध्ये नोज, फॅरेन्स, त्याचबरोबर विंड पाईप आणि लंग्स हे भाग, डायफ्राग्राम हे भाग आपल्याला दिसून येतात. एक एक भागांची आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये फर्स्ट वन इज नोज. पहिलं नोज. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ द नोज. श्वसन क्रियेची आणि श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. एअर इज फिल्टर्ड विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. नाकातील केसांच्या आणि चिकट पदार्थाच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. देन सेकंड इज फॅरेन्स. त्याला घसा म्हटलं जातं. फॅरेन्स म्हणजे फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरेन्स. घशापासून अन्ननलिका आणि श्वासनलिकेची सुरुवात होत असते. इथं तुम्हाला डायग्रॅम आहे. या घशापासून इथं जे फॅरेन्स दाखवलेलं आहे, या फॅरेन्सपासून घशापासून अन्ननलिका आणि श्वासनलिकेची सुरुवात होत असते. विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. विंड पाईप म्हणजेच काय, श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ विंड पाईप. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. दिस लीड क्लोजेस द विंड पाईप ड्युरिंग पासिंग ऑफ फूड इंटू द फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इंटू द विंड पाईप. आणि त्यामुळे यामध्ये अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे ही जी श्वासनलिका जी आहे, ही श्वासनलिका झाकली जाते आणि त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. अदरवाईज विंड पाईप रिमेन्स ओपन. बाकीच्या वेळी ही श्वासनलिका उघडी असते. हेन्स एअर पासेस थ्रू फॅरेन्स इंटू विंड पाईप. आणि यामुळे हवा घशातून श्वासनलिकेमध्ये जाते. थर्ड वन इज विंड पाईप. तिसरा जे आहे याला विंड पाईप असं म्हटलं जातं. विंड पाईप इज सॉलोन ॲट द बिगिनिंग ड्यू टू साऊंड बॉक्स अँड विंड पाईप बायफर्गेट्स in the thorax and one branch enters the right lung and other into the left lung. श्वासनलिकेच्या सुरुवातीचा भाग जो आहे हा स्वरयंत्राने फुगलेला असतो. इथं जो आहे हा भाग स्वरयंत्राने फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला इथं 2 फाटे फुटतात. ट्रॅकी असं म्हटलं जातं यालाच, विंड पाईपलाच 2 फाटे फुटतात. त्याच्यामध्ये एक फाटा उजव्या लंग्जमध्ये जातो आणि दुसरा फाटा डाव्या लंग्जमध्ये जातो याच्यामध्ये. देन फोर्थ इज लंग्स. फुफ्फुसे पुढचा श्वसन संस्थेचा भाग आहे लंग्स. अ लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ हार्ट इन थोरॅसिक कॅव्हिटी. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस एक फुफ्फुस असते. मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाईड बाय लंग्स अँड दे कवर द मॅक्झिमम पार्ट ऑफ हार्ट. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापलेला असतो. हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यांच्यामुळे झाकला जातो. ईच लंग हॅज डबल लेअर्ड कव्हरिंग. प्रत्येक फुफ्फुसावरती 2 पदरी असे आवरण असते. फुफ्फुसाचा भाग इथं दिसतोय बघा, लंग्सचा 2 पदरी असे आवरण असते. इट इज कॉल्ड प्ल्युरा. याला फुफ्फुस आवरण असं म्हटलं जातं. लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पॉन्ज. फुफ्फुसे जी असतात ही स्पंजाप्रमाणे असतात. लंग्स आर मेडअप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात. फुफ्फुसामध्ये काय असतात, लहान लहान कप्पे असतात. दीज आर कॉल्ड ॲज अल्व्हिओलाय. त्याला काय म्हटलं जातं, अल्व्हिओलाय. याच्या खाली अल्व्हिओलायची परत ही डायग्रॅम आहे बघा, स्पेशल अल्व्हिओलायची. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड ईच अल्व्हिओलस. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट असे जाळे असते. वॉल्स ऑफ अल्व्हिओलाय अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. गॅसेस एक्सचेंज कॅन इझिली टेक्स प्लेस अक्रॉस दीज थिन वॉल्स. या पातळ आवरणातून वायूंची देवाणघेवाण होत असते. ॲज लार्ज नंबर ऑफ अल्व्हिओलाय इज प्रेझेंट इन लंग्स, लार्जर सरफेस इज अवेलेबल फॉर गॅसेस एक्सचेंज. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी विस्तृत असा पृष्ठभाग जो आहे हा पृष्ठभाग त्यांना उपलब्ध होतो. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. लंग्समध्ये फुफ्फुसाची
फुफ्फुसामध्ये होणारी वायूंची देवघेव कशी होते. गॅसेस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओलाय. वायुकोशाभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव होत असते. अँड आयर्न कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द RBCs ऑफ द ब्लड. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन अल्व्हिओलाय. वायुकोशात असलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. सायमल्टेनियसली CO2 अँड वॉटर वेपर्स मूव्ह फ्रॉम ब्लड इन टू द अल्व्हिओलाय. त्याचवेळी CO2 आणि जलबाष्प जे असतात रक्तातून वायुकोशात जातात. Thus, oxygen is taken into the blood and CO2 and water vapor are removed from the blood and given out by exhalation. आणि मग याच वेळी CO2 आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छ्वासावाटे बाहेर टाकले जातात. यांतर येतात डायफ्रागम म्हणजे पडदा म्हणतो आपण. यामध्ये अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ थोरॅसिक केज. छातीचा जो पिंजरा असतो या पिंजऱ्याच्या खाली इथं काय तर त्यालाच आपण स्नायूंचा पडदा म्हणतो. दिस पार्टिशन इज कॉल्ड डायफ्रागम. श्वासपटल असं म्हटलं तर. इट इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. उदर पोकळी आणि छातीच्या पोकळीमध्ये असतो. सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ डायफ्रागम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर ऑफ लंग्स. यामध्ये बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. अँड ड्यू टू दिस एअर मूव्ज इन टू द लंग्स थ्रू नोज. आणि त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते. व्हेन रिब्स रिटर्न टू दर ओरिजिनल पोझिशन डायफ्रागम रायझेस अप. प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. आणि बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावरती दाब पडतो. ड्यू टू दिस एअर मूव्ज आउट फ्रॉम इट थ्रू नोज. त्यावेळी हवा नाकावाटे बाहेर टाकली जाते. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ डायफ्रागम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रीदिंग. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल जी आहे श्वासोच्छ्वास घडण्यासाठी आवश्यक असते. इथंही रेस्पिरेटरी सिस्टीमचं आपण स्ट्रक्चर बघितलं, डायग्रॅम बघितली, त्याचे पार्ट्स बघितले आणि वायूंची देवाणघेवाण कशी होते हे पाहिलेलं आहे.